बातमी मुंबईतूनच. मुंबईच्या कोस्टल रोडवरील छतासाठी 19 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला आहे. स्थायी समितीनं या खर्चाला अनावश्यक खर्च सांगत हा प्रस्ताव फेटाळलाय. कोस्टल रोडवरील पादचारी भुयारी मार्गावरील छत बसवण्याचा प्रस्ताव होता, मात्र आता स्थायी समितीच्या निर्णयामुळे कोस्टल रोडवर अनावश्यक खर्च टाळला जाणार आहे. मुंबई पालिका प्रशासनानं कोस्टल रोडवरील छतासाठीचा 19 कोटींचा प्रस्ताव आणला होता. सल्लागारानं काम करण्याची गरज नाही असं सुचवलं असतानाही प्रशासनानं प्रस्ताव आणला होता, मात्र सर्वपक्षीय सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केलाय. काय नेमका प्रस्ताव आहे पाहूया. कोस्टल रोडच्या भुयारी पादचारी मार्गावर छत उभारण्याचा हा प्रस्ताव होता. छत उभारणीसाठी सुमारे 19 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. अनावश्यक खर्चाची गरज नाही असं सल्लागार समितीनं सुचवलं. त्यानंतरही पालिका प्रशासनानं स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव आणला. सर्वपक्षीय सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. प्रशासन स्थायी समितीला अंधारात ठेवू पाहतंय का, असा अध्यक्षांनी सवाल उपस्थित केला. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत जोडलेले आहेत. मनोज, अनावश्यक खर्चाबाबत सल्लागार समितीनं सुचवलं होतं, त्याला सर्वपक्षीयांनी विरोध केलेला आहे. सल्लागार समितीमध्ये नेमकं कोण आहे ज्यांनी हे सुचवलं होतं? मनोज, तुमचा माईक म्यूट आहे, अनम्यूट करा. अगदी बरोबर आहे. नोव्हेंबर 2024 तर सल्लागार समितीनं या खर्चाबाबत सुचवलं होतं, मात्र सर्वपक्षीयांनी याला विरोध केलेला आहे. कोस्टल रोडसाठी 19 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीकडे आला होता, मात्र स्थायी समितीनं हा प्रस्ताव फेटाळलेला आहे. अनावश्यक खर्च नको असं कारण यावेळेस दिले गेले. सर्वपक्षीयांनी हा प्रस्ताव फेटाळलाय. सल्लागार समितीनं मात्र या प्रस्तावाबाबत आधी माहिती दिली होती आणि हा प्रस्ताव सल्लागार समितीने सुचवला होता, मात्र त्यानंतर सर्वपक्षीयांनी या प्रस्तावाला फेटाळलाय. अनावश्यक खर्च नको असं पालिकेनं म्हटलेलं आहे. स्थायी समितीकडे हा प्रस्ताव आला होता, मात्र स्थायी समितीनं प्रस्ताव फेटाळलाय. 19 कोटींचा हा एकूण प्रस्ताव होता. सल्लागार समितीनं सुचवलेला हा प्रस्ताव मात्र सर्वपक्षीय नगरसेवकांनी याला विरोध केला आणि हा प्रस्ताव फेटाळला गेलाय. मुंबईमध्ये अनावश्यक खर्च नको असं कारण यावेळेस दिलं गेलंय.